माझ्या गोविंदा दूर गोविंदा काय लावलंय पोकळ पोकळ काय लावलंय हा पोकळ आहे काय पोकळ आहे सगळं काय सगळं पोकळ आहे हे ढोलकी वाजत ती पोकळ आहे कशी काय पोकळ आहे ती हा हे विश्व सारं पोकळ आहे हे विश्व हा कसं काय पोकळ आहे सांगा अहो हे जरा. सगळं पोकळ आहे भरीव सांगा जरा काय भरीव आहे मग अहो भरीव म्हणजे भरीव? या सगळ्या रसिक जनांचं प्रेम भरीव आहे अच्छा या रसिकांचा आशीर्वाद आपल्याला भरीव आहे अच्छा ते हे भरीव आहे आपल्यासाठी म्हणून म्हणून अरे काय? आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळो अरे आत पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळो अरे म्हातारपणी नवरा खेळा तोही पोरं खेळू आता पोकळी नवीन नवरी हो महाराज हा काय नवीन नवीन नवरी म्हणजे काय नवरी नवीन नवीन नवरी नवरी काय हा मग करते काय माझ्या टायमाला मी नवरी होते तेव्हा लय नवी नवी होते हा मग आता काय झालं हा मग काय माझ्या टायमाला मी काय प्रत्येक वर्षाला एक पोरगा काढायची एक पोरगा हा मग हो, 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 हो. हा प्रत्येक वर्षाला घाल पोडग कार पोडग होय हा पण मी कधी नवऱ्याचं तोंड बघितलं नाही पण आणि पोरं नवऱ्याने काढली. कधी माझं तोंड बघितलं नाही पोरं तर काढली हा मग मी किती हुशार आहे हा, लय हुशार की. मग मला किती पोरं असतील किती पोरं किती असतील किती असतील? विचारा की विचार किती आहेत पोरं हा मला 18 पोरं आहेत 18 अहो, म्हणजे किती 18 हा मग किती हुशार आहे मी अगो पण पोरं काढली म्हणजे बाई हुशार असते का हा मग काय मी लय हुशार आहे 18 पोरं आहेत मला बघा आता पोरं काढली म्हणजे लय बाई हुशार असते का? हा मग आवन नवी नवी नवरी जवळ शेवरीवाणी लाग 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 हा काय लावलं नवी नवी नवरी जवळ शेवरीवाणी लाग हा. आणि नवरीवरनं मला आठवलं काय आठवलं माझ्या वेळी मी जेव्हा नवरी होते का नाही हा लग्नाच्या वेळेस हा हा. तुम्ही तरी आता सुकून गेलात होय मी अजून हिरवीगार आहे बघा लय तशी गवळी पोरगी हा मग काय तर हा मग माझ्या वेळेस कसं होतं माहितीये का काय होतं अहो सगळ्या बाया माझ्याच पाठी लागायच्या नाव घे नाव घे नाव घे हा मग नवरी आहे नाव घे म्हणणारच तिला आणि काय तुम्ही माझं नाव घ्या सांगता काय सांगा बरं नाव घ्या नाव घ्या नाव घेऊ होय हा, इकडे घेऊ का ये, नाव? इकडे नाव घ्यायला ये हा, घेऊ का घ्या 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 बघा घेते बरं हा ए शेवंती हा, अरे नाव सगळ्या ऐकायला ये सगळ्याला बोलवता का हा नाव अहो ऐकायला आपले रसिक माय बाप आलेत की इथं आलेत का बरं ते हा, ऐकतात बघा साहेब ती. कसं नाव घेते बरं का हा घ्या घ्या घेऊ का? घ्या घ्या त्यांना घेते सांगा. की मग? त्यांना सांगा की घ्या की बिगी बिगी घ्या घ्या. घेते हा बघा ते सायकलची घंटी ऐकते दुरून कुठून दुरून त्या डोंगराहून हा बर सायकलची घंटी ऐकते दुरून हा आणि तू आला फिरून की त्याला टाकते पुरून आता पो बाय पो, तू गाडी पो. कादळल्याली 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 कुकुल्याली टिकिल्याली ल्याली हा काय आता जमाना बदलला कसा बदलला कादळल्याली हा कुकुल्याली मग आणि टिकली दावी लोका होय हा टिकली टिकली हा टिकली तर टिकली हा टिकली तर टिकली हा. नाहीतर नाहीतर काय मी नाही म्हणत तुम्हीच म्हणा विकली टिकली तर हुकली हा नवऱ्याचं प्रतीक म्हणून लावलं जातं काय टिकली टिकली हा. आणि तीच बाई जर बाथरूम मध्ये गेली हा. तर मग काढ नवऱ्यान बस मुरीतच वास घेत हा मग
नवऱ्याचं प्रतीक म्हणून लावलं जातं काय टिकली. टिकली. आणि मग त्याच नवऱ्याला काय करते काय ती बाई करते? त्या आरशावर चिटवती बस नवऱ्या आरशावरच होय हा फॅशन आहे हा फॅशन आहे आंघोळ लय. केली की टिकली ना अहो बोलून आमच्या जाते. वेळेस फॅशन होती हा, कशी आमच्या असंच एक काल मी एका गावात गेलते कार्यक्रम करायला हा. आणि त्या गावात गेल्यावरती तिथं 3 बाया आल्या की आलं का त्या बायामध्ये आता आम्हाला पण फॅशन करायची करायची का हा मग कशी करायची कशी करायची तर आपल्या नवऱ्याच्या डोक्याच्या केसाप्रमाणे फॅशन करायची आता ही नवीनच ऐकलं बाबा, हा काय करू? नवऱ्याच्या डोक्याच्या केसाप्रमाणे होय हा. ढोलची हा ढोलकी कशी नाही हो ढोलची नाही हा. ढोलकी मला अच्छा ढोलकी होय हा. अहो, आता वय झालं जरा जीभ थोडी हे होती पोरं लय पोरं झाली ना लय पोरं आहे की मग हुशार आहे की बाई. हा मग फॅशन ठरती फॅशन कशी आपल्या नवऱ्याच्या डोक्याच्या केसाप्रमाणे फॅशन हा बरं सांगा यांना सांगा कशी कशी तर सांगा आपल्या नवऱ्याच्या मग आता पहिली आमची महिला हा. तिच्या नवऱ्याची केस कशी काळी हा. मग ती काळीच साडी काळीच ब्लाऊज काळीच परकर काळीच चप्पल काळच सायकल काळच पेटीकोट काळच काळ सगळं काळ काळ घालती हा दुसरी महिलेच्या नवऱ्याने केस मेहंदी लावून केलेले असतात लाल हा मग ती लालच साडी लालच ब्लाऊज लालच परकर लालच चप्पल लालच सायकल लालच पेटीकोट सगळं लालच ना सगळं झालं आता तिसरी महिला आमच्या तिच्या नवऱ्याचे केस असतात पांढरी मग ती पांढरी साडी पांढरच ब्लाऊज पांढरी चप्पल पांढरच पेटीकोट पांढरं 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 आणि मग आता 3 बाया जातात चौथ्या बाईकडं हा चौथी बाई आमची गप बसलेली असती का बरं काहीच बोलत नसती का का बसली अव कशी करणार का? ती मग ती कशी करू माझ्या नवऱ्याच्या डोक्याला केसच नाही अगं पो बाय पो पो गाडे पो. काय माझ्या गोविंदा, गोविंदा, गोविंदा. पो बाय पो, पो गाडे पो. लग्नात काय माझ्या गोविंदा, गोविंदा, गोविंदा. पो बाय गाडे, पो गाडे पो. हे भारुड सादर करण्याचं कारण की संत तुकाराम महाराजांनी आपले विचार या भारुडाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत हा की समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे हा समाजामध्ये आपण कसं आदरपूर्वक राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे. समाजामध्ये आपण राहत असताना प्रेम कसं आपण घेतलं पाहिजे कसं प्रेम एकमेकांशी आपण एक आपुलकीचं नातं आपण जपलं पाहिजे बरोबर. हे भारुडाच्या माध्यमातून त्या काळापासून ते आजपर्यंत टिकून राहिलेलं आहे बरोबर आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.